नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा समादेशक होमगार्ड पुणेची एक अपडेट आहे. तुमच्या वेतन संबंधी ही अपडेट असणार आहे. या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघू. जिल्हा समादेशक होमगार्ड पुणे आणि याची तारीख जी आहे ही तारीख आहे 11/3/2026 म्हणजे आजच्याच तारीखचं हे पत्र असणार आहे. शाखाधिकारी कोणाच्या नावाने आहे तर प्रति शाखाधिकारी HDFC बँक शाखा विश्रांतवाडी पुणे. त्यानंतर विषय काय आहे तर कर्तव्य भत्ते रक्कम होमगार्डचे खाती जमा करण्याबाबत हा त्यांचा खाते क्रमांक आहे. आणि यामध्ये काय विषय त्यांनी लिहिलेला आहे बघा. कोणकोणत्या होमगार्ड कार्यालयाचे जे काही वेतन आहे ते वेतन यांनी दिलेलं आहे का ते आपल्याला या व्हिडिओमधून समजू शकते. ओके, यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की महोदय, उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की होमगार्डचे खालील दिलेल्या बंदोबस्ताचे भत्ते सोबत जोडलेल्या यादीनुसार संबंधित होमगार्डचे खात्यावर जमा करण्यात यावेत. सदर याद्यांचा ईमेल आपल्या बँकेला करण्यात आलेला असून RTGSद्वारे आपले बँकेच्या अकाउंट नंबरमधून वर रुपये किती सांगितलेला यांनी बघा 2,41,77,759 एवढी रक्कम आहे. इतक्या रकमेचा भरणा खालील करण्यात आलेला आहे. तरी सोबत दिलेल्या याद्यानुसार संबंधित होमगार्डचे खाती भत्ते जमा करण्यात यावेत ही विनंती. एकूण या ठिकाणी बघा रक्कम जी आहे ही 2,41,77,759 रुपये एकूण ही रक्कम असणार आहे. ज्या होमगार्ड खात्यावर पैसे जमा न झाल्यास त्यांचे नावे DD काढून या कार्यालयास कळवण्यात यावे. ज्यांचे कोणाचे अकाउंट जे असतील ते अकाउंट फ्रीज झाले असतील किंवा काही त्यामध्ये टेक्निकल एरर आलेला असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या नावाने DD काढून त्यांना ते पैसे देण्यात यावे असं यांनी सूचना दिलेली आहे. आता कोणाकोणाचे पैसे आहेत त्यामध्ये बघा. तर यामध्ये देयक क्रमांक, अनुक्रमांक, ठीक आहे, ओके. कर्तव्याचे नाव, कोणत्या ड्युटीवर तुमची त्या ठिकाणी होती हे यांनी सांगितलेलं आहे की गुढीपाडवा, रमजान, ईद, रामनवमी, हनुमान जयंती, बंदोबस्त व इतर. या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे 77. याची जी रक्कम आहे ही आहे 7,76,985. त्यानंतर गुढीपाडवा, रमजान, ईद, महावीर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, आषाढी वारी, लोहमार्ग व इतर हे सर्व यांनी ज्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त होता त्या ठिकाणचं त्यांनी जे काही तुमचं ठिकाण आहे ते ठिकाण किंवा तुमचा बंदोबस्त कोणत्या कामासाठी लावण्यात आलेला होता ते त्यांनी तिथं दिलेलं आहे. हे या ठिकाणी सर्व रक्कम आहे, ही रक्कम आहे. आणि हे तुमचं प्राथमिक शिक्षण शिबिर पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर, त्यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्र वार्डन, प्राथमिक प्रशिक्षण शिबिर पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड. यानंतर सर्व हे जे विषय आहे हा विषय आहे पुणे जिल्ह्याचा. ओके, शाखाधिकारी HDFC बँक पुणेच्या नावाचा हा विषय असणार आहे. पुणे येथील सर्व होमगार्डचं हे पुणे जिल्ह्यातील जे काही होमगार्ड्स आहेत त्या ठिकाणच्या होमगार्डचं हे सर्व वेतन अदा करण्याचं यांनी सांगितलेलं आहे. एकूण रक्कम जी आहे ही 2,41,00,000 एकूण किती आहे त्या ठिकाणी बघा 2,41,77,759 रुपये एकूण रक्कम तुमच्या बँकमध्ये दिलेली आहे. आणि हे जी रक्कम आहे ही त्या होमगार्डच्या खात्यावर तुम्ही अदा करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे होमगार्ड कार्यालयाकडून या बँकेला. यामध्ये तुमची कुठल्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त होता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, त्यानंतर आहे भीमा कोरेगाव बंदोबस्त पुणे ग्रामीण, शिक्रापूर व लोणीकंद पोलीस स्टेशन वगळून. आता यामध्ये वगळून दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी यांचं पेमेंट नसणार आहे. नंतर नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतमोजणी बंदोबस्त 2025 भीमा कोरेगाव बंदोबस्त पुणे लोणीकंद पोलीस स्टेशन शिक्रापूर पोस्ट वगळून. पुणे लोहमार्ग नवीन वर्ष बंदोबस्त दौंड व पुणे लोहमार्ग यांचा आहे. धारातीर्थ गडकोट मोहीम बंदोबस्त 2026. एकूण या ठिकाणी 12 ठिकाणं आहेत. देयक क्रमांक यांनी दिलेले आहेत. आणि हे सर्व तुमचं ज्या ठिकाणी बंदोबस्त होतात ते ठिकाण दिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुमची रक्कम दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या ठिकाणी तुमची ड्युटी असेल त्या ठिकाणचे पैसे तुमच्या बँक खात्यावर आलेले असतील. नसतील आलेले तर तुमचे जे काही पथक प्रमुख आहेत त्यांना संपर्क साधा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यांना दाखवू शकता तुम्ही. कारण की ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्या कारणामुळे काही यामध्ये विषय नाही आहे. ओके, ठीक आहे. हे एवढीच अपडेट तुम्हाला द्यायची होती. यापुढची जे काही होमगार्डचे वेतन आहेत ते याच प्रकारे पब्लिश केल्या जातील आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवल्या जातील.
ओके, धन्यवाद, थँक्यू.